राहुल गांधींच्या पुण्यामधल्या कार्यक्रमात काँग्रेस नेत्यांच्या महाविद्यालयातील विद्यार्थिनींनाच निमंत्रण, मुख्यमंत्री फडणवीसांचा आरोप, तर मुख्यमंत्र्यांना धास्ती, काँग्रेस नेत्यांचा पलटवार. एबीपी माझानं दाखवलेल्या आश्रमशाळांच्या दयनीय स्थितीची प्रशासनाकडून दखल, सोमवारी सर्व आश्रमशाळांच्या चालकांची बैठक, तर 6 महिन्यांची मुदत दिली जाणार, मंत्री अतुल सावेंची प्रतिक्रिया. जेनझींसोबत संवाद साधण्यासाठी दररोज एका केंद्रीय मंत्र्याला एका विद्यापीठामध्ये पाठवणार, मोदी सरकारचा निर्णय, विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेण्याचा उद्देश. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळेमध्ये 1ली ते 8वीच्या विद्यार्थ्यांना सरकारकडून मोफत दप्तर, शालेय शिक्षण विभागाचा शासन निर्णय, 174 कोटी 19 लाख रुपयांचा निधी मंजूर. उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलींना महिना 2000 रुपये पॉकेट मनी देण्याचा प्रस्ताव विचाराधीन, उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची माहिती. कमवा आणि शिकाच्या धर्तीवर कॉलेज विद्यापीठ योजना राबवणार. ठाण्यामध्ये मराठी भाषा न बोलणाऱ्या रिक्षा टॅक्सी चालकांवरती कारवाई सुरू, भरारी पथकाकडून चाचणी. रोजगार बुडवा ही अपेक्षा नाही, परंतु मराठी अस्मिता टिकवणं गरजेचं, प्रताप सरनाईक यांचं स्पष्टीकरण. एकोणतीस ऑगस्टला होणाऱ्या मनोज जरांगेंच्या आंदोलनामधलं ठिकाण बदललं, उपोषण आंतरवाली सराटीमध्येच होणार. तोडगा न निघाल्यास उपोषण सुरू असताना मुंबईला निघण्याचा जरांगेंचा इशारा. जम्मू आणि काश्मीर हा भारताचा महत्त्वाचा भाग, अमेरिकेचे राजदूत सर्जिओ गॉर यांचं वक्तव्य. पाकिस्तानचा तिळपापड, अमेरिकेच्या अधिकाऱ्याला बोलावून हरकत नोंदवली.